या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार संजय राठोड यांच्यामध्ये जुंपल्याचं दिसून आलं। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील नाला रुंदीकरणाच्या मुद्द्यावरून जलसंधारण खात्याला प्रश्न विचारले। यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिलेल्या उत्तरावर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली। दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं। अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊंनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो। याचं सर्वेक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आमचे मित्रही आहे, नैसर्गिक जो नाल्याची रुंदी आहे ती कायम असावी ही सजेशन फॉर ॲक्शन काय हे ॲक्शन ओनली ॲक्शन नो रिॲक्शन असं सगळं पाहिजे। मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नाल्याची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील ही शासनाने हमी दिली पाहिजे। ही हमी न देता सजेशन फॉर ॲक्शन म्हणजे काय हे द्विअर्थी जागं दादा कोंडकेचं उत्तर आहे काय हे द्विअर्थी उत्तर देऊ नका। निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या। तर चंद्रपुरातील ज्या भिंतीविषयी विधानभवनात चर्चा झाली हे प्रकरण नेमकं काय आहे त्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी हैदर शेख यांनी। विधिमंडळात आज 10 मिनिटं चर्चा झाली त्या एका भिंतीवर। ही भिंत ती आहे जी पूर संरक्षणासाठी बनवली गेली होती आणि झोपडपट्टी भागात आहे आणि तो पूर त्या झोपडपट्टी भागात येऊ नये म्हणून भिंत तयार करण्यात आलेली असं सांगण्यात आलं। परंतु ही भिंत फक्त एका बाजूने तयार करण्यात आलेली आहे, दुसरी बाजू आताही तयार झालेली नाही। यासोबतच 1 कोटी खर्च केले गेले या भिंतीसाठी। ती भिंतीच्या समोर महत्त्वाचं म्हणजे एक आलिशान बंगलो आहे। हा बंगलो किशोर जोरगेवार आमदार आहेत चंद्रपूरचे आणि त्यांचे जवळचे मित्र आहेत त्यांचा हा बंगला आहे आणि तीच जवळपास ही भिंत त्या संरक्षणासाठी बनवली गेलेली असे चर्चा सध्या चंद्रपूर शहरात होत आहेत। आणि तीच चर्चा आज विधिमंडळात झाली। सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केलं की अशा प्रकारची वॉल ही एका बाजूने तयार का बरं झाली आहे, कारण की या नाल्याच्या दुसरी बाजूला सुद्धा मोठी वस्ती आहे आणि त्या वस्तीला संरक्षण भिंत तयार करण्यात आलेली नाही। पण आता हा आलिशान बंगला तयार झाला आहे आणि त्या बंगल्याच्या संरक्षणासाठी भिंत तयार झालेली आहे। त्याच्यामुळे मंत्र्यांनाही हे जे विचारला गेलं त्यांनीही उत्तर दिलं की पूर संरक्षणासाठी तयार करण्यात आलेली आहे, परंतु की फक्त एका बाजूने तयार करण्यात आली, दुसरी बाजू या भिंतीची नाही। त्यामुळे या भिंतीची चर्चा विधिमंडळात होत आहे आणि शहरात होत आहे। हैदर शेख, डिजिटल लोकमत, चंद्रपूर। तर या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनीही आरोप केलाय। जी संरक्षण भिंत बांधली त्या बाजूला श्रीमंतांची 2 घरं आहेत फक्त। जरा माहिती घ्या। हा विरोध त्यांनी जो प्रश्नाचा रोख होता की लोकवस्ती वाचवण्यासाठी जर असती तर कोणाचा विरोधच नसता, पण मुळात कुणाच्या तरी इच्छेसाठी संरक्षणासाठी बंगल्याच्या त्याची जागा वाचवण्यासाठी त्याला लेआउट टाकून उद्या प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी या संरक्षण भिंतीची निर्मिती केली। तर हा भिंतीचा मुद्दा चर्चेत आलेला आहे, त्यामुळे हा मुद्दा कुठपर्यंत जाणार, याच्यामध्ये काही चौकशी होणार का आणि जी दुसरी बाजू आहे जिथं गरीब लोकांची वस्ती आहे त्यांना सुद्धा अशी भिंत बांधून दिली जाणार का ते बघावं लागेल। यानंतरची बातमी, वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमका हा गुन्हा का दाखल करण्यात आला आहे आणि औषध पुरवठ्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप नेमका कोणी केलाय बघूयात या रिपोर्टमध्ये। वसई महापालिकेत औषध घोटाळा, माता बाल संगोपन केंद्रात बनावट औषधांचा पुरवठा, मास्टरमाइंड नागपूरच्या तुरुंगात। हे आहे वसई विरार महानगरपालिकेचं माता बाल संगोपन केंद्र। इथं गर्भवतींची प्रसूती आणि नवजात शिशूवर उपचार होतात। मात्र महापालिकेचे औषध पुरवठा करणारे ठेकेदार बालकांच्या जीवावर उठलेत।
वसई विरार महापालिकेच्या ठेकेदारांकडून माता बाल संगोपन केंद्रात बनावट औषधांचा पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाल संगोपन केंद्र या ठिकाणावरून काही औषधांचे नमुने घेतले होते आणि त्या औषधांच्या नमुन्यामध्ये ते जेव्हा प्रयोगशाळेत पाठवले होते तेव्हा त्यांचा एका औषधाचा अहवाल हा बनावट आला, म्हणजे त्यामध्ये त्या औषधाचं कंटेंट नाही. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीने अनिश शेख हा वसई विरार महानगरपालिकेला औषध पुरवठा करत होता. तर या घोटाळ्याचा मास्टरमाइंड विजय शैलेंद्र चौधरी नागपूरच्या तुरुंगात हवा खातोय. अनिश शेख हा बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप भाजप आमदारानं केलाय. तसंच या प्रकरणी फक्त ठेकेदारावर कारवाई नको तर महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचा या भ्रष्टाचारामध्ये हात आहे का असा सवालही उपस्थित केला. या रॅकेटमधला या सगळ्या बनावटी औषधांच्या प्रकरणामधला मुख्य आरोपी अनिश शेख हा बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. कारण इतके वर्ष एकाच पक्षाची सत्ता या महानगरपालिकेमध्ये होती. यांना कॉन्ट्रॅक्ट यांच्या कार्यकर्त्यांना मिळाले कसे? ह्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण? म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी याच्यात असतील. मला वाटतं आरोग्य खातं जे आहे त्याच्याकडे पण पोलिसांचं लक्ष गेलं पाहिजे. आणि माझा तर आरोप आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती, जे आरोग्य विभागाचे अधिकारी आहे त्यांचा सुद्धा याच्यात हात असू शकतो. त्याबद्दल मला असं वाटत नाही की आमच्या पालिकेतले कुठलेही कर्मचारी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतील. कारण जे टेंडरमध्ये असलेली प्रोव्हिजन जी आम्हाला हवी आहे ते सर्व डॉक्युमेंट्स चेक केल्यानंतरच आम्ही घेतलेले होते. FDAने जसं आम्हाला कळवलं त्यानुसार आम्ही त्वरित आपली कारवाई केलेली आहे. त्या प्रकारचा कुठलाही माल आमच्याकडे त्यावेळेला अवेलेबल नव्हता अशा कुठल्याहीच कंपनीचा. माता बाल संगोपन केंद्राला बनावट औषधांचा पुरवठा करून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता. त्यामुळे फक्त गुन्हे दाखल करून भागणार नाही तर त्यांना कायद्यानं कडक शिक्षा करण्याची मागणी होतीये. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई विरार. दरम्यान शेतकरी कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवर विरोधक सभागृहात आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी पुन्हा सभात्याग केला. त्यावेळची ही दृश्य आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं राज्य झालंय. रोज शेतकरी आत्महत्या करतोय. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी दिली जात नाही, परंतु उलट त्या लोणीकरांसारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात. शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही त्या पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालंय. कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात. अध्यक्ष महोदय, हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य, कृषीवर प्रधान राज्य, आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर हे भूषणावं आहे का? अध्यक्ष महोदय, अधिवेशन चालू असताना अशा विषयावर तुम्ही चर्चा नाकारता. आमचं म्हणणंही ऐकून घेत नाही. नियमामध्ये हा प्रस्ताव कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही. कशाच्या जोर? कसल्या शेतकऱ्यांचं सरकार? कशाला शेतकऱ्यांची कडव आणतो या ठिकाणी? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की आम्ही दिलेला हा प्रस्ताव नियम 97 मध्ये तंतोतंत बसतोय. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर आहे. अधिवेशन चालू आहे. सरकारचा डायरेक्ट संबंध या घटनेशी आहे. या आत्महत्यांशी संबंध सरकारचा डायरेक्ट संबंध आहे. म्हणून मी मेरिटवर न बोलता मी हा प्रस्ताव कसा या ठिकाणी मंजूर होऊ शकतो याच्यावर बोललोय. आणि म्हणून हा प्रस्ताव स्वीकारा, तात्काळ चर्चा सुरू करा ही आमची मागणी आहे. आपल्याकडे सभागृहाचं जेव्हा आपण कामकाज करतो तेव्हा ते कामकाज या संविधानाने दिलेल्या अधिकारातनं घडलेल्या नियमाप्रमाणे होणं हे अपेक्षित आहे आणि अनिवार्य आहे. तसं असताना ज्या वेळेला या प्रश्नावरती सखोल चर्चा इतर माध्यमातून जेव्हा होऊ शकते, विरोधी पक्षाचा प्रस्ताव आपण परवाला उद्याला घेऊ शकतो, त्यात तुम्ही मांडा, मी पूर्ण दिवस ह्याच्यावरती चर्चा घेईन. आमची तयारी, आज पण चर्चा करायची तयारी, उद्या पण चर्चा करायची तयारी आहे. पण हे अशा प्रकारचा एक ह्या सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांच्या पुढं असा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय की हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही, हे पळवाट काढतात. असं कुठलंही नाही. महायुतीचं सरकार
प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे आणि आपण सर्वोच्च पदावर बसलाय. आपण जे काही सांगितलेलं आहे तसं उद्या दिवसभर चर्चा ह्या विषयाची त्यांनी घ्यावी. आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत.